हॅलो फ्रेंड्स, सगळे कसे आहात? तुम्ही बघू शकता आज मी किती खुश आहे, कारण का पिल्लूच्या आजीनं पिल्लूसाठी ड्रेस पाठवलेला होता आणि मला काय दम निघतोय होय. मग काय मी लागलंच घालून बघितला पिल्लूला, पण ती लागली रडायला. मग काय आज होता शनिवार, आज मला बांधायचा होता की कोवळा. त्यामुळं मी पाण्यात अगोदर मीठ टाकलं, त्यानंतर कोवळ्याला आता स्वच्छपैकी असं मस्तपैकी धुवून घ्या. वास्तुशास्त्राप्रमाणे कोवळ्याला खूप महत्त्व आहे. त्यानंतर आता छानपैकी धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून वगैरे घ्यायचा. कोवळा बांधायच्या अगोदर कोवळ्याची पूजा करून घ्यावी. एका साईडला ओम काढायचं असतं, दुसऱ्या साईडला श्री काढायचं असतं. अष्टगंधाने ओम काढायचं असतं आणि कुंकवाने श्री काढायचं असतं. माझ्याकडं अष्टगंध नसल्यामुळे मी कुंकवानंच काढले आणि दुसऱ्या साईडने काजळ असतं, ते काजळाने रेष ओढायची असत्या ओमच्या आणि श्रीच्या मध्ये. बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल की कोवळा का बांधतात. त्याच्यामुळं कोवळा जे घरातली आपल्या निगेटिव्ह एनर्जी असते ती शोषून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि बाहेरनं पण येणारी निगेटिव्ह एनर्जी ती शोषून घेतं. त्याच्यामुळं कोवळा बांधला जातो आपल्या घरामध्ये. त्यानंतर कोवळ्याला हळदी कुंकू व्हावं दोन्ही साईडने. कोवळ्याला अगरबत्ती आणि धूप दाखवून घ्यावं आणि सगळ्या देवांना प्रार्थना करावी की निगेटिव्ह एनर्जी घेण्याची क्षमता कोवळ्यामध्ये असू दे. कोवळ्याची छानपैकी पूजा करून झाल्यानंतर कोवळ्याला नमस्कार करावा. लाल वस्त्रामध्ये किंवा व्हाईट वस्त्रामध्ये कोवळ्याला बांधलं जातं. मग काय त्यानंतर आले भाऊ. भाऊंना म्हटले की मला मोळा मारून द्या आणि त्यानंतर तुम्हीच कोवळ्याला अडकवा. त्यानंतर अगरबत्ती वगैरे मी कोवळ्याला परत एकदा दाखवून घेतली. छानपैकी नमस्कार केला.